विजय शिवतारे असं म्हटले की दोन्ही पवारांना बारामतीत विरोध होता, जर मला उमेदवारी दिली असती तर मी निवडून आलो असतो, किंवा जर मी अपक्ष जरी लढलो असतो तरी मी 80,000च्या लीडने निवडून आलो असतो, पण मुख्यमंत्र्यांच्या विनंतीमुळे मी थांबलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जर तरवर राजकारण करत नाही. जर विजय शिवतारे बंड थांबवले नसतं तर आम्हालाही फायदा झाला असता असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळं जर तरच्या गप्पा मारून उपयोग नाही. वस्तुस्थिती काय आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यावरती पुढे गेलं पाहिजे. आता तुम्ही जवळ आलात तर परत लांब जाण्याच्या गोष्टी, जर तरच्या गोष्टी कशाला करताय? जर तुम्हाला एवढा विश्वास होता तर तुम्ही कशाला माघार घेतली? मग जर तरच्या राजकारण करण्यापेक्षा आपण जवळ आहोत, पुढे कसं जायचं याच्यावर विचार करून महायुती कशी मजबूत राहील, आपल्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी आपण घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. दुसरीकडे आज सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता होती, मात्र एक अशी सूत्रांकडून माहिती कळते की छगन भुजबळ यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे राज्यसभेवरती जायची, आणि तसा त्यांनी फोन सुद्धा केला आहे. त्यामुळे आज सुनेत्रा पवार यांचं नाव जाहीर झालं नाही असं कळतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक लोक इच्छुक आहेत, परंतु याबाबतचा जो निर्णय आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केंद्रीय कमिटी तो निर्णय अंतिम घेईल. आणि मला वाटतं उद्या प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब ते नावही जाहीर करतील आणि जो कोणी असेल तो उद्या उमेदवार त्याचा फॉर्म भरला जाईल. उद्या शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं महाराष्ट्राचे प्रश्न तिथं मांडणारा आणि सोडवून आणणारा उमेदवार त्या ठिकाणी उद्या आपल्याला दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.